नाशिक ग्रामीणच्या सिन्नर तालुक्यातील माळेगाव MIDCतील हिंद रेक्टो फायर लिमिटेड येथे 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 2 ते 3 वाजेदरम्यान 7 ते 8 जणांच्या टोळक्याने कंपनीच्या वॉचमॅनचे हातपाय बांधून कंपनीच्या गेटवरून उड्या मारून प्रवेश करत 1,28,000 रुपये किमतीची कॉपर वायर, AC वायरसाठी लागणारे पाईप चे 2 बंडल जबरदस्तीने चोरून नेले होते। याबाबत सिन्नर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। या दरोड्यातील एक जण नाशिकच्या एक्सलो पॉइंट अंबड लिंक रोड येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात सापळा रचत राहुल निवृत्ती बोडके राहणार वाडीवारे राजवाडा नाशिक यास प्रेमाने ताब्यात घेतले। त्यास वाढलेल्या थंडीत इलायचीयुक्त नाशिकचं मसाला दूध पाजत विचारपूस केली असता त्याने आरामात गुन्ह्याची कबुली दिली। पुढील कारवाईसाठी नाशिक ग्रामीणच्या सिन्नर MIDC पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी नाशिक शहर गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, मनोज परदेशी, वाल्मिक चव्हाण, परवीन वानखेडे, जितेंद्र वजिरे आदींनी केली। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण।